नमस्कार, मी स्वप्नजा जाधव, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच, पेरेंटिंग ट्रेनर अँड काउन्सिलर. तुम्हा सर्वांचं पितृपक्ष आणि पालकत्व या विशेष सीरीजमध्ये मी मनापासून स्वागत करते. आज आपला हा तिसरा भाग आहे. पहिले 2 एपिसोड जर तुम्ही मिस केले असतील तर नक्की पहा. पितृपक्ष आपण का करतो, त्याच्या मागची नेमकी समज काय हवी, पूजा कशी करावी, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या 2 भागांमध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण पाहणार आहोत खरी श्रद्धांजली अर्पण कशी करायची. श्रद्धांजली हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल. श्रद्धांजलीचा खरा अर्थ काय आहे? तर जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना आपण करतो, म्हणजे आपण श्रद्धांजली वाहतो. तर एखाद्याच्या आत्म्याला शांती कधी लाभू शकते? माणसाची सगळ्यात महत्वाची इच्छा काय असते? त्याला काय अपेक्षा असते? तो हे सगळं करत आहे लाईफमध्ये, जे काही तो करत आहे ते कशासाठी करत आहे? तर नक्कीच आपल्या आयुष्याचा मोठा हिस्सा आपण आपल्या मुलांसाठी करतो आणि आपली नेहमीच ही सदिच्छा असते की आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं, त्यांना आपल्यापेक्षा चांगलं शिक्षण मिळावं, त्यांची खूप भरभराट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी समाजासाठी प्रेरणा बनावं. आता जशी आपली इच्छा आहे पालक म्हणून की आपल्या मुलांनी काहीतरी बेस्ट करावं, तशीच आपल्या पूर्वजांची सुद्धा आपल्याकडून ही इच्छा आहे. मग पूर्वजांना खरी श्रद्धांजली आपण कशी देऊ शकतो? तर एक जबाबदारी घेऊन. जबाबदारी कशाची जबाबदारी? तर माझ्या स्वतःची जबाबदारी, माझ्या स्वतःच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी. मी समाजाला काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करेन याची जबाबदारी आणि येणाऱ्या पुढच्या संपूर्ण पिढीची जबाबदारी, की मी पुढच्या पिढींना ते संस्कार पास ऑन करेल. मी पुढच्या पिढींना महत्वाचे ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत आयुष्यामध्ये, जे योग्य आहे, ते निर्णय कसे घ्यायचे, हे जे स्किल आहे, ते मी त्यांना पास ऑन करेल. रिस्पेक्ट करणं, खऱ्या अर्थानं रिस्पेक्ट करणं काय आहे, ही गोष्ट मी पुढच्या पिढीला पास ऑन करेल. तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने एक चांगला समाज घडवणं, चांगला वंश पुढे घडवणं, ही जबाबदारी जर आपण पालक म्हणून घेतली, तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभेल. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हणता ना मुलांना नेहमी, की "अरे, आम्ही किती करतोय, तुझ्यासाठी किती कष्ट करतो, हे सगळं कोणासाठी करतोय, किती चांगल्या परिस्थितीमध्ये तू आहेस. तुझ्यासाठी आम्ही इतकं सगळं निर्माण केलं. आमच्या वेळेला तरी आम्ही इतक्या कमी फॅसिलिटीमध्ये होतो, तरीही आम्ही शिक्षण घेत होतो, तरीही आम्ही ॲडजस्टमेंट करत होतो. तुम्हाला आता सगळं मिळतंय, पण तुम्ही तुमच्या करिअरची पण रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. तू फक्त स्वतःची जबाबदारी घे." किती वेळा म्हणतो, "तुला जबाबदारीची जाणीव नाहीये." हा शब्द आपण किती वेळेला वापरतो. आणि जर मग असं आपण आपल्या मुलांना म्हणत असू, तर खरंच आपल्याला सुद्धा आपल्या जबाबदारीची जाणीव आहे का? कारण एक पालक म्हणून मग आपली काय जबाबदारी आहे, हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. जसं की आजच्या काळामध्ये पालकत्वामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. खरंच त्या सगळ्या चॅलेंजेसचा आपण अभ्यास केलेला आहे का? आपल्या मुलाच्या एजनुसार त्याला कोणत्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे, त्याच्याशी काय संवाद व्हायला पाहिजे, पालक मुलांमधला जो कम्युनिकेशन बॉन्ड आहे, तो आपण स्ट्राँग केलेला आहे का? आपल्या संवादामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे का? आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण आहे का? आपली मुलं जर कोणत्याही चुकीच्या मार्गाला गेली, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा तिथून त्यांना परत ओढण्यासाठी आपल्याकडे काही प्लॅन्स आहेत का? त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला आहे का? आपल्याला माहिती आहे का, की सध्या कोणते चॅलेंजेस आहेत? जसं की मुलं खूप फास्ट फूड खातात, अनहेल्दी ईटिंग हॅबिट्स मुलांच्या आहेत किंवा मुलं मोबाईल, मल्टीमीडियाच्या ॲडिक्शन्समध्ये गुंतलेली आहेत. नवीन-नवीन मार्केटमध्ये नवीन गोष्टी येतात आणि त्याची क्रेझ मुलांमध्ये होते आणि प्रत्येक गोष्ट मला हवीच आहे. हा हव्यास असतो, हट्टीपणा मुलांमध्ये वाढत चाललाय. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात किंवा मला अभ्यास करायचा नाहीये, मला स्कूलमध्ये जायचं नाहीये, मला ही गोष्ट करायची नाही, मला माझ्या मर्जीनेच अशी गोष्ट पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता याच गोष्टी पाहिजे. जर अशा गोष्टी आपण पाहत असू, त्याच्यासाठीची उपाययोजना आपल्याकडे आहे का? पालक म्हणून या सगळ्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे का? की माझ्या मुलाबरोबर त्याच्या पूर्ण एक तो अडल्ट होईपर्यंत त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर एक चांगला संवाद माझा होत आहे. आणि माझं आणि माझ्या मुलाचं नातं जे आहे, ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत द बेस्ट नातं असणार आहे आणि याची जबाबदारी मी पालक म्हणून घेतो. ही कमिटमेंट तुम्ही स्वतःशी केली आहे का? तुम्हाला आठवतं का ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बाळाला तुमच्या हातामध्ये घेतलं, त्या दिवशी तुमचं त्याच्याबरोबरचं रिलेशन कसं होतं?
जरा 1-2 मिनिट डोळे बंद करून आठवा तो क्षण, की ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये बाळ आलं, त्यावेळेला तुम्हाला काय भावना होत्या, काय फीलिंग होत्या आणि आता सुद्धा स्वतःला विचारा, की ते सेम भावना, सेम फीलिंग, सेम बॉन्ड तुम्ही आता पण फील करत आहात का? आणि जर तो बॉन्ड तुम्ही फील करत नाही आहात, कुठेतरी डिस्कनेक्ट झालंय असं वाटत असेल, तर आजच जबाबदारी घेणं आणि आपल्या पुढच्या पिढीशी एक चांगला कनेक्ट तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही जर जबाबदारी आपण घेतली तर आपले पूर्वज नक्कीच आपल्यावरती खुश होतील आणि आपल्याला खूप सारे आशीर्वाद पाठवतील. काय वाटतं मग? हीच तर खरी श्रद्धांजली आहे पूर्वजांना, हो ना? दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला सांगायला आवडेल, कारण खूपदा आता या पितृपक्षाच्या निमित्ताने मी माझ्या काही मैत्रिणींशी बोलतेय, नातेवाईकांशी बोलत आहे. त्याच्यावरून हे समजतं, की बऱ्याच माझ्या जवळपासच्या लोकांना त्यांच्या पूर्वजांबद्दल माहितीच नाहीये. आता पूर्वजांबद्दल म्हणजे काय, की खूप-खूप आधीच्या पूर्वजांबद्दल कोणालाच माहिती असणार नाही हे मान्य आहे. पण ॲट त्यांचे जर आजोबा गेलेले असतील, तर त्यांची इन्फॉर्मेशन थोडीफार आजी-आजोबांच्या बद्दल जर नसतील आता हयात, तर त्यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन तर मुलांना तुम्ही देऊच शकता, की ते कसे होते, काय होतं, त्यांच्याकडून तुम्ही काय शिकलात, कोणत्या क्वालिटी तुमच्यामध्ये त्यांच्याकडून आलेल्या आहेत, त्यांनी तुम्हाला काय शिकवलं, त्यांचा स्वभाव कसा होता, हे असं काहीतरी कम्युनिकेट करून, माहिती देऊन तुम्ही त्यांचं एक कनेक्शन तयार करू शकता. आजी-आजोबांच्या बद्दल सांगायला पाहिजे, पणजी आणि पणजोबांबद्दल पण सांगू शकता. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांबद्दलची इन्फॉर्मेशन तुमच्या मुलांशी सहजपणे शेअर करू शकता. आता हे शेअर करायला का हवं? कारण एक कनेक्ट तयार करणं पुढच्या आणि मागच्या पिढीमध्ये हे खूप जास्त गरजेचं आहे. अदरवाईज मुलांना नातेवाईकच माहीत नाहीयेत. मुलांना माहीतच नाहीये, की आपले पूर्वज कसे होते. त्यांच्याबद्दल ती फीलिंग जर त्यांना आली नाही, तर मग त्यांनी पितृपूजा करून तरी ते काय मिळवतील? कारण ती भावनाच त्यांच्या मनामध्ये तयार होणार नाही. कारण तो कनेक्टच त्यांचा नाहीये. हा कनेक्ट निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आजी-आजोबांच्या काही गोष्टी, तुम्ही तुमच्या पणजी-पणजोबांच्या काही गोष्टी तुमच्या मुलांना नक्की सांगायला पाहिजे. काहीतरी गोष्टी फेमस असतात, काहीतरी त्यांनी मोठं कार्य केलेलं असतं, कधीतरी एखादा मदतीचा हात दिलेला असतो. अशा छोट्या-छोट्या गोष्टी जेणेकरून मुलांच्यावरती संस्कार होतील आणि मुलांना छान वाटेल, की आपले पूर्वज असे महान होते आणि मलाही त्यांच्यासारखं बनायचं आहे. ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल याची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची ही पण गोष्ट आहे, की आता सध्या न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. त्याच्यामुळे आजी-आजोबा, पणजी-पणजोबा तर सोडाच, पण आपल्या जवळचे अगदी काका, काकू, आत्या, मामा यांची नावं सुद्धा किंवा यांच्या बरोबरच्या आपल्या घरामध्ये किती आपला फॅमिली ट्री काय आहे, हे तरी मुलांना माहीत पाहिजे. बऱ्याचदा असं दिसून येतं, की 8-10 वर्षाची वय झालं, तरी मुलांना बऱ्याचदा त्यांच्या जवळच्या काका-काकूंच्या बरोबर पण खूप रिलेशन त्यांचं नसतं किंवा माहिती पूर्ण त्यांना नसते. त्यामुळे ही माहिती त्यांना देणं, कोण कुठे राहतं, कोण कुठल्या गावामध्ये राहतं, कोणाचं नाव काय आहे, त्यांची फॅमिली काय आहे, त्यांच्या फॅमिलीमध्ये किती लोकं आहेत आणि त्यांचं आणि आपलं नातं काय आहे, याची संपूर्ण माहिती मुलांना देणं खूप गरजेचं आहे. आणि मग आपण मुलांना शिकवायला पण हवं, की रिस्पेक्ट आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांना देतो. सगळ्या नातेवाईकांच्या विषयी आपण भले लांब राहतो, पण तरी त्यांच्याविषयी एक प्रेम, आपली सद्भावना, मंगल भावना नेहमी असते. आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांच्यासाठी नेहमी एक जागा शिल्लक असते. तर ही गोष्ट आपल्या मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवायला हवी आणि ही तुम्ही कशी पोहोचवू शकता? रिस्पेक्ट देणं म्हणजे काय? फक्त भेटल्यानंतर समोर चांगलं बोलणं, गोड बोलणं किंवा फोन आल्यानंतर फक्त बोलणं, हा रिस्पेक्ट नाहीये. रिस्पेक्ट म्हणजे काय आहे, की फक्त दाखवणं नाही, फक्त तुमच्या दिसण्यातून नाही, तर ॲक्चुअली तुमच्या मनामध्ये सुद्धा ते फीलिंग, कनेक्ट होणं, की तुम्ही खरंच तुमच्या त्या नातेवाईकाशी इतके जास्त कनेक्ट आहात. हा फील जर मुलांनी फील केला, तर त्यांना समजेल, की रिस्पेक्ट देणं म्हणजे काय असतं, आदर देणं म्हणजे काय असतं. ते हृदयातून असतं. ते फक्त एखाद्या कृतीतून वरवरती दाखवून नसतं, तर हृदयातून एखाद्याला आदर दिला जातो आणि ही भावना मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता ही पोहोचणार कशी? आपल्या हृदयातले व्हायब्रेशन मुलांना कसे फील होणार? असा जर तुम्हाला प्रश्न असेल, तर मुलं फीलिंग लेव्हलनी खूप जास्त कनेक्ट असतात आणि मुलांना फीलिंगच जास्त कळतात, मुलांना व्हायब्रेशन जास्त कळतात. तुम्ही जर पाहिलं तर लहान मुलं लगेच कोणत्या माणसाकडे जातील तर ज्याचा प्युअर माइंडसेट आहे, त्यांच्याकडे पटकन मुलं आकर्षित होतात. मुलं व्हायब्रेशन ते प्रेम फील करू शकतात. त्याच्यामुळे तुमच्या वागण्या, बोलण्यातून
तुम्ही खरंच रिस्पेक्टनी बोलता आहात की दिखावटी आहे, हे मुलं पटकन कॅच करू शकतात. आणि तो जर चेंज मुलांना दिसला, तर त्यांच्या बालमनावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण एक प्युअर भावनेनी, शुद्ध भावनेनी सर्वांचा आदर करणं, सर्वांच्या विषयी माहिती देणं, ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आज आपण उचलणार आहोत आणि हीच खरी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली असणार आहे. आपला वंश म्हणजे आपली मुलं चांगल्या मार्गाने लागतील, त्यांच्या आणि आपल्या मध्ये येणाऱ्या नातेसंबंधामध्ये काही चॅलेंजेस असतील, तर ते चॅलेंजेस रिझॉल्व्ह करण्यासाठी मी पूर्ण ज्ञान घेतलेलं आहे. मी एखादं ट्रेनिंग घेतलेलं आहे. मला माहीत आहे, की मुलं अशी वागल्यानंतर काय करायला पाहिजे. मुलांनी हट्टीपणा केल्यानंतर मी काय करायला पाहिजे. म्हणजे मला प्रत्येक वेळेला मुलाच्या प्रत्येक पावला सोबत मलाही ज्ञान आहे, की कसं चालायचं आहे. टीनेजर्समध्ये मुलांशी कसं वागायचं आहे, लहान मुलांशी कसं वागायचं आहे, मुलांचं इंटेलिजन्स वाढवण्यासाठी कसं वागायचं आहे, मुलांची भाषा सुधारण्यासाठी कसं वागायचं आहे. मुलं जर बॅड वर्ड्स लर्न करत असतील, तर माझा रोल त्याच्यामध्ये काय आहे, याची संपूर्ण जाणीव करून घेणं, समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं, त्याची माहिती असणं, ही आपली जबाबदारी आहे आणि हीच आपल्या पूर्वजांना खरी श्रद्धांजली आहे. त्याच्यासोबतच आपल्या संपूर्ण पूर्वजांची माहिती देणं, त्यांच्यातल्या कलागुणांची माहिती देणं, आपल्या संपूर्ण नातेवाईकांशी एक कनेक्ट फील करणं आणि तो कनेक्ट मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं, ही खूप मोठी जबाबदारी पालकांची आहे. आणि आपण सगळे मिळून ती पेलणार आहोत आणि हे पाहून खऱ्या अर्थानं आज आपले पूर्वज आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करणार आहेत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांना तुम्ही शेअर करू शकता. चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती हिट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला जर काही सजेशन्स असतील, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. कोणते चॅलेंजेस तुम्ही फेस करत आहात ॲज अ पॅरेंट म्हणून, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही मुलांना हा प्रश्न विचाराल, "तुला जबाबदारीची जाणीव आहे का? कॅन यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर ओन लाईफ?" त्यावेळेला हा प्रश्न एकदा स्वतःलाही विचारायला विसरू नका. चला तर मग पुढच्या भागात पुन्हा भेटूया. थँक यू सो मच.